संविधान बदलणार आणि मुस्लिम बांधवांच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवून जी काही निवडणूक झाली त्यामध्ये थोडं कमी यश एनडीएला आलं होतं. एकंदरीत जर पाहिलं तर इंडिया @47 जे देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आता पुढे ठेवलेलं आहे, त्यावर आपण सर्वजण काम करत आहोत. आणि हे ज्यावेळेला संविधान बदलणार नाही किंवा अशा पद्धतीच्या निगेटिव्ह नेरेटिव्ह पसरून लोकसभा निवडणुका या महाआघाडीच्या वतीनं केल्या गेल्या हे लक्षात आल्यानंतरच बरेचसे दुसऱ्या म्हणजे महाआघाडीतले खासदार हे नाराजच होते आणि त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. पंजाबमधले असतील आपचे अनेक जण एनडीएमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसचे देखील अनेक जणांनी आता पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राचा विचार जर केला गेला तर देशाच्या पंतप्रधानांची जी प्रगती या देशाची सुरू आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राची जी प्रगती आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल आणि इतर सर्व माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यावरचा जो विश्वास दृढ होत चाललेला आहे, त्यावरून विरोधी पक्षातील हे खासदार आज एनडीएमध्ये येताना आपल्याला दिसत आहेत. त्यांचं आम्ही स्वागतच करत आहोत. खऱ्या अर्थानं मी परत एकदा सांगेन की चुकीच्या पद्धतीनं खोट्या पद्धतीनं निवडणूक लढल्यामुळं महाआघाडीला हे मोठं भगदाड पडत आहे. खरं तर या ठिकाणी यांनी केलेलं आहे का? कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा आहे आणि आपलं वजन वाढवण्यासाठी हे सगळं केल्याचा एक आरोप होतो. नाही, असं काही दुरावा वगैरे कधी नाही आहे. कारण आम्ही आता रेग्युलरली मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी एकत्रित आम्ही असतो, असं आम्हाला कुठं काही दिसत नाही आहे. सगळं राज्याचं कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि बघा, नेहमीच आज नाही आहे तर हे गेल्या अनेक वर्ष सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेपासून एनडीएचा घट्ट मित्र, भाजपचा घट्ट मित्र या देशातला जर कोण असेल तर तो शिवसेना आहे. आणि त्यामुळं कोणीतरी अचानक आलं, त्यांची संख्या वाढली म्हणून शिवसेनेला त्याचा दुजाभाव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, अमितजी शहा साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे निश्चितपणे शिवसेनेला योग्य ते स्थानामध्ये ठेवतील याची मला खात्री आहे. तर 40 आमदारांच्या अशा पद्धतीचे स्लोगन दिले गेलेले होते. आता देखील 15 कोटी रुपयाचे टोकन आणि 50 कोटी रुपये अशा पद्धतीचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे, अशी अमाऊंट ठरल्याचं सांगितलं. बघा, शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी त्यांची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असायची. आणि आत्ता जर पाहिलं तर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही काही मोजकीच मंडळी आहेत. आम्ही नेहमीच आरोप करतो की ह्यांनीच उद्धवजींना म्हणजे ह्या स्टेजला एवढं, आता मी राजकीय संपलं वगैरे म्हणणार नाही, पण ह्या स्टेजला आणण्याचं काम ह्या काही लोकांनी केलेलं आहे. चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये आपली भूमिका ठेवत असू तर निश्चितपणे जे चूक आहे ते कधीतरी पुढे येत असतं. अशा प्रकारचा कोणताही 1 रुपयाचा व्यवहार ना 2022ला झालेला आहे, ना 2026ला ऑपरेशन टायगरला होताना मला दिसत आहे.